नमस्कार. आज आपण एका अशा विशेष साधनाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य सेवेमध्ये एक नवी ताकद देतं. चला तर मग सुरुवात करूया. फक्त एकदा विचार करा, जर हे शक्य झालं तर किती लोकांचं आयुष्य बदलू शकेल. विशेषतः सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणजेच CHOसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण समाजाच्या आरोग्याचे पहिले रक्षक तर तेच असतात ना. आणि ही एक खूप मोठी अडचण आहे नाही का? कल्पना करा, एखादा रुग्ण मदतीसाठी येतो, खूप उदास आहे, पण नक्की मदत कशी करायची याबद्दलच पुरेसं प्रशिक्षण नसेल तर? मानसिक, न्यूरोलॉजिकल आणि व्यसनाधीनतेच्या विकारांमध्ये म्हणजे MNS डिसऑर्डर्समध्ये प्रशिक्षणाची हीच कमतरता एक मोठी समस्या आहे. आणि हा प्रायमर बरोबर त्याच समस्येवर एक ठोस उपाय आहे. तर हीच उणीव दूर करण्यासाठी निमान्सने हे एक अप्रतिम प्रायमर तयार केलं आहे. हे असं साधन आहे जे आरोग्य कर्मचाऱ्यांना थेट ती कौशल्य देतं ज्यांची त्यांना खरोखरच गरज आहे. तर मग हे प्रायमर नक्की कोणासाठी आहे? हे खास अशा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बनवलं गेलंय जे विशेषज्ञ नाहीत. विशेषतः आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रांमधले आपले सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणजे CHOs, जे खरं तर आपल्या समाजाच्या आरोग्याचा कणा आहेत. बरं, तर हे मॉड्यूल पूर्ण झाल्यावर नक्की काय साध्य होईल? चला, त्या कौशल्यांवर एक नजर टाकूया जी आपल्या कामाच्या पद्धतीत एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकतात. हे फक्त काही मुद्दे नाहीयेत, ही तुमच्यासाठी शक्तिशाली साधनं आहेत. तुम्हाला MNS विकारांचं मूलभूत ज्ञान मिळेल, सुरुवातीची लक्षणं ओळखता येतील, प्राथमिक उपचार आणि आधार कसा द्यायचा हे समजेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला आणि केव्हा तज्ज्ञांकडे पाठवायचं हे कळेल. या सगळ्यामुळे समाजात मानसिक आरोग्याबद्दल असलेला कलंक कमी व्हायला आणि जागरूकता वाढायला नक्कीच मदत होईल. या प्रायमरची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? ते गुंतागुंतीचे विषयसुद्धा एकदम सोपे करून सांगतं. चला एक उदाहरण बघूया. उदासीनतेसारख्या सामान्य मानसिक विकाराला हे कसं समजावून सांगतं ते पाहू. संपलेली बॅटरी. किती समर्पक उदाहरण आहे नाही का? हे फक्त तुम्हाला रुग्णाची अवस्था समजून घ्यायलाच नाही, तर रुग्णाच्या कुटुंबियांनाही त्यांची स्थिती सोप्या भाषेत समजावून सांगायला मदत करतं. सहानुभूती आणि समज निर्माण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया ज्याच्याबद्दल खूप गैरसमज आणि भीती पसरलेली आहे: स्किझोफ्रेनिया. हे प्रायमर ते गैरसमज दूर करून सत्य काय आहे हे समोर आणायला मदत करतं. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की स्किझोफ्रेनिया म्हणजे दुभंगलेलं व्यक्तिमत्व, पण खरं तर यात रुग्णाचा वास्तवाशी असलेला संपर्क तुटतो. ही स्लाइड नेमका हाच फरक अगदी स्पष्ट करते. रेडिओस्टॅटिकची ही उपमा तर अप्रतिमच आहे. यातून आपल्याला कल्पना येते की स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीसाठी हे जग किती गोंधळात टाकणारं आणि भीतीदायक असू शकतं. आणि हीच समज सहानुभूती निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. हे प्रायमर फक्त काही सामान्य विकारांपुरतं मर्यादित नाहीये. यात लहान मुलं, तरुण आणि वृद्ध अशा वेगवेगळ्या वयोगटातील मानसिक आरोग्याच्या समस्यांचा समावेश आहे. त्यामुळे हे तुमच्या रोजच्या कामासाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शक ठरतं. उदाहरणार्थ, लहान मुलांच्या विकारांवरील धड्यात बौद्धिक अक्षमतेची एकदम स्पष्ट आणि सोपी व्याख्या दिली आहे. यामुळे समाजात अशा मुलांना ओळखायला आणि त्यांना आवश्यक तो आधार द्यायला नक्कीच मदत होईल. त्याचप्रमाणे डिमेन्शियाची ही सोपी व्याख्या बघा. वृद्धांमध्ये दिसणारी लक्षणं ओळखण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ही खूप उपयुक्त आहे. या तक्त्यावरून तुम्हाला या प्रायमरच्या व्याप्तीची कल्पना येईल. सामान्य मानसिक विकारांपासून ते आत्महत्या प्रतिबंधापर्यंत यात खरोखरच सर्व काही आहे जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार करतं. चला आता या शिकण्याच्या प्रक्रियेच्या काही व्यावहारिक बाबींबद्दल बोलूया. हे प्रायमर तुम्हाला तुमच्या गतीने शिकण्याची लवचिकता देतं आणि त्याचबरोबर तुमच्या नवीन कौशल्यांसाठी एक ओळख मिळवून देण्याची संधीसुद्धा देतं. याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार शिकू शकता. म्हणजे जे विषय तुम्हाला लगेच उपयोगी पडतील ते तुम्ही आधी पूर्ण करू शकता, पूर्णपणे तुमच्या सोयीनुसार. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या शिकण्याला एक ओळखसुद्धा मिळते. प्रक्रिया एकदम सोपी आहे. बघा, तुम्ही कोणताही धडा निवडून सुरुवात करू शकता. त्या धड्याची क्विज द्या आणि त्यात 80% किंवा जास्त गुण मिळवा. झालं की तुम्हाला त्या धड्याचं लेटर ऑफ कम्प्लिशन लगेच डाउनलोड करता येईल. आणि असंच जेव्हा तुम्ही सगळे धडे पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला एक फायनल सर्टिफिकेट मिळेल. आहे की नाही सोपं? आणि लक्षात घ्या, हे प्रमाणपत्र केवळ एक कागद नाही, तर तुम्ही मिळवलेल्या नवीन ज्ञानाची आणि कौशल्यांची ही एक औपचारिक पावती आहे जी तुमच्या व्यावसायिक प्रवासात खूप मोलाची ठरू शकते. आणि शेवटी मी तुम्हाला या एका प्रश्नासोबत सोडून जात आहे. विचार करा,
एक प्रशिक्षित सामुदायिक आरोग्य अधिकारी किती लोकांचे आयुष्य बदलू शकतो. या ज्ञानामुळे तुम्ही तुमच्या समाजात आशा आणि उपचारांचा एक महत्त्वाचा स्रोत बनू शकता. याचा प्रभाव खरोखरच अमर्याद आहे.